मराठा आरक्षण कोर्टात टिकणारच, विशेष अधिवेशनामध्ये मुख्यमंत्र्यांचा दावा। शपथ घेतल्यानंतर 3 महिन्यात आरक्षण दिल्याचंही वक्तव्य। मराठा आरक्षण विधेयक दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर। इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता शिक्षण आणि नोकरीमध्ये मराठा समाजाला 10% आरक्षण। स्वतंत्र प्रवर्गातून आरक्षण नको, ओबीसीतूनच आरक्षण द्या, जरांगेंची कडाडून टीका। मंजूर झालेलं मराठा आरक्षण बहुसंख्यांसाठी फायदेशीर नाही, जरांगेंची टीका। मनोज जरांगेंची दादागिरी सुरू, सभागृहात छगन भुजबळांचा संताप। जरांगेंकडून धमक्या आणि शिवीगाळ होत असल्याचाही आरोप। निवडणुकांच्या आधी मराठा बांधवांच्या तोंडाला पानं पुसण्याचा कार्यक्रम। राज ठाकरेंचा सरकारवर निशाणा। आरक्षण देण्याचा राज्य सरकारला अधिकार आहे का, राज यांचा सवाल। मुंबईत भाजपच्या कार्यक्रमात मनसे नेत्यांची हजेरी। बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई मंचावर उपस्थित। तर आगामी काळात युती झाल्यास काहीच अडचणीचं नाही, बाळा नांदगावकरांचं सूचक वक्तव्य। शरद पवारांनी कोल्हापुरात घेतली छत्रपती शाहू महाराजांची भेट। उमेदवारीवर सस्पेन्स कायम। शाहू महाराजांना उमेदवारी मिळाल्यास आनंदच, पवारांचं वक्तव्य। लोकसभेसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरल्याची चर्चा। भाजपला 32, शिवसेनेला 12 तर राष्ट्रवादीच्या वाटेला 4 जागा। सूत्रांची माहिती। प्रलंबित गृहनिर्माण सोसायट्यांच्या समस्या सोडवल्यानं मुंबईकरांतर्फे धन्यवाद देवेंद्रजी कार्यक्रमाचं आयोजन। नव्या 35 मागण्यांमधील 8 मागण्या आजच मंजूर करण्यासारख्या, फडणवीसांची घोषणा। पुण्यामध्ये 1100 कोटींहून अधिक किमतीचे ड्रग्ज जप्त। विश्रांतवाडी भागात गुन्हे शाखेची कारवाई, 3घांना बेड्या। तर दिल्लीतही पुणे पोलिसांची कारवाई, 400 किलो एमडी ड्रग्ज जप्त। चंदीगड महापौर निवडणुकीचे निकाल सुप्रीम कोर्टाकडून रद्दबातल। आप काँग्रेस आघाडीचे कुलदीप कुमार विजेते घोषित। पीठासीन अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।